सगळ्यांचं स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जनसन्मान यात्रा आम्ही 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रातनं नाशिक जिल्ह्यातनं चालू केलेली आहे। आजचा तिसरा दिवस आहे आणि त्या निमित्तानं यात्रेतनं जात असताना यात्रेचा जो आमचा मार्ग आहे तिथून जात असताना जी काही आपली श्रद्धास्थानं आहेत त्या ठिकाणी जाऊन तिथं नतमस्तक व्हायचं, आशीर्वाद मागायचे आणि पुढं जायचं। त्याच उद्देशाने आम्ही सकाळी साईबाबाच्या चरणी वंदन करण्याच्या करता, त्यांचे आशीर्वाद घेण्याच्या करता इथं आलेलो आहोत। आणि इथनं पुढं सिन्नर आणि नंतर आज कोपरगाव, प्रत्येक दिवशी साधारण 2 विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन काय आम्ही सरकारमध्ये समावेश केलं आमचा झाल्यानंतर ज्या काही योजना बहिणींना, शेतकरी वर्गांना, भावांना, युवक युवतींना दिलेल्या आहेत त्या सगळ्या माहिती देण्याचं काम आम्ही करतोय। विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही चाललोय। गरिबी कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही ह्या योजना दिलेल्या आहेत आणि हे सगळं समजून सांगत असताना अतिशय उत्साह आम्हाला सगळीकडे पाहायला आजपर्यंत तरी मिळालेला आहे। खूप चांगला प्रतिसाद आमच्या मायमाऊली आणि भगिनी वर्ग देत आहेत। आमचे सगळे बाकीचे पण सहकारी देत आहेत। पाऊस काही ठिकाणी असतो, काही ठिकाणी नसतो, परंतु जरी असं वातावरण असलं तरी आम्हाला ठराविक काळामध्ये ही जनसन्मान यात्रा पूर्ण करायची आहे आणि ते पूर्ण करत असताना अशा प्रकारे वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राला पण भेटी द्यायच्यात आणि आशीर्वाद मागायचा की सगळ्यांचं भलं व्हावं। काय नाही, आशीर्वाद हेच किंवा सगळ्यांचं चांगलं, तुझ्या सकट सगळ्यांचं चांगलं व्हावं आशीर्वाद मागितलं। हे का मी आपल्याला सांगू का, हे आपण कुठं जातो मग आम्ही हे साकडं घातलं, आम्ही ते साकडं घातलं। आम्ही एवढंच सांगितलं गेलं की आपल्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या तमाम भारतीयांना, तमाम महाराष्ट्रीयांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, सगळ्यांना एक समाधान, त्याच्यामध्ये आनंद, समृद्धी ह्या सगळ्या गोष्टी मिळाव्यात हेच आमचं तिथं जाऊन मागणं असतं। साकडं जरी घातलं तरी शेवटी मतदार राजा हा प्रमुख आहे। मतदार राजाच्या मनात जे असतं तेच घडत असतं, त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचण्याचं काम आम्ही करतोय आणि पुढे जातोय। नाही, बरोबर आहे आपण म्हणताय ते। हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये काही केसेस चाललेले असल्यामुळे ह्या घटना घडलेल्या आहेत, परंतु मला जी माहिती मिळाली आत्ता ज्यांच्यावर जबाबदारी राज्य सरकारने सोपवलेली आहे ते मुळातच आपल्या नगर जिल्ह्यातले पारनेर तालुक्यातले आहेत आणि एक जण माझ्या अकोले तालुक्यातले नगर जिल्ह्यातलेच आहेत। चांगल्या पद्धतीनं त्यांचं लक्ष आहे। भक्तिभावांनी प्रत्येकाचा मान सन्मान ठेवणं, प्रत्येकाला साई दर्शन व्यवस्थितपणे होणं, ह्या सगळ्याची खबरदारी ते घेत आहेत आणि इथं अनेक सहकाऱ्यांनी मला ही गोष्ट सांगितली। तरी देखील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढच्या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा राज्य सरकारचा मानस आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची वक्तव्य राष्ट्रवादीला बोलतात त्याच्यात, कारण की लोकसभेमध्ये पुण्यामध्ये येऊन घटक की आत्मा असा उल्लेख शरद पवारांचा केलेला होता मोदींनी आणि त्यानंतर अमित शहा आले आणि त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचाराचे सरदार आहेत शरद पवार। ही वक्तव्य कुठेतरी महायुतीला होती। मागच्या वेळेस ज्या काही घटना घडल्या त्याच्या संदर्भामध्ये झालं गेलं ते गंगेला मिळालं। आता आम्ही नव्या उमेदीनं लोकांच्या समोर चाललेलो आहे। मी स्वतः तरी ठाम ठरवलेलं आहे की हे सगळं होत असताना आपण फक्त विकासाचं बोलायचं, आपण फक्त ज्या अर्थसंकल्प विचारपूर्वक आम्ही मायमाऊली आणि भगिनी वर्गाच्या करता किंवा युवक युवतीच्या करता किंवा शेतकरी वर्गाच्या करता, ह्या समाजातल्या घटकाच्या करता दिलेला आहे, गरिबांच्या करता दिलेला आहे,
ह्याची कशी व्यवस्थित अंमलबजावणी होईल ह्याकडं मी जास्त लक्ष देणार आहे. त्या गोष्टीवरच बोलणार आहे. इतर बाबतीमध्ये आम्ही आमच्या महायुतीच्या संदर्भातल्या काही गोष्टी असतील तर अंतर्गत आम्ही ज्यावेळेस बसतो ते त्या ठिकाणी बोलू. त्याच्याबद्दल असं पब्लिकली बोलवायचं काही कारण नाही. धन्यवाद. अंतर्गत आपण स्वतः ऐकलं का ते काय होतंय? बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं. मागं असंच बहुरूपीच्या संदर्भामध्ये एक सांगितलं, त्याच्याही आधी काहीतरी असंच सांगितलं. असलं काही लपवाछपवी, आम्ही पब्लिक फिगर आहे, आम्ही लपवाछपवी करू शकत नाही, करायचं आम्हाला कारण नाही. त्याकरता आम्ही जनसेवक म्हणून काम करत नाही, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नाही. आत्ता देखील असताना आणि गेले 35 वर्ष मी ह्या राजकीय जीवनामध्ये काम करतोय, त्याच्यामुळे अनेक लोक मला ओळखतात. अनेकांना दिसल्यानंतर हा अजित पवार एवढं ठाम माहिती आहे. त्याच्यामुळं असल्या गोष्टी माझ्याकडनं कधी होणार नाहीत, कधी मागं झालेलं नाही आणि मी कधी करणार. धन्यवाद. ठेवलेली आहे तर 18 ते 21 काय करायचं? 18 ते 21 मुलगी जन्माला आल्यानंतर लखपती करण्याचं काम आम्ही त्या मुलीच्या बाबतीमध्ये करतो. ती जन्माला आल्यानंतर ती 18 वर्षाची होती त्यावेळेस तिला 1,01,000 रुपये मिळतात. त्याच्यानंतर ती शिक्षण घेत असते. ती शिक्षण घेत असल्यामुळं तिला आता आम्ही शिक्षणाच्या बाबतीत पण मोफत शिक्षण देतोय. 18व्या वर्षी, 19व्या वर्षी, 20व्या वर्षी, 21व्या वर्षी शिक्षण घ्यायचं आणि ते शिक्षण घेतलं की 21व्या वर्षापासूनही सुरू करायचं. म्हणजे त्या 4 वर्षात तिनं कॉलेजचं शिक्षण घ्यायचं. काय तिला डॉक्टर, इंजिनियर जो काही कोर्स असेल तो तिनं करावा. त्याकरता सरकार मदत करतंय. या आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला जन्माला आल्यापासून 65 वयापर्यंत सरकारचं त्यांच्याकडं लक्ष आहे. त्यांना आम्ही सबल करतोय, त्यांना आम्ही सक्षम करतोय आणि त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेतलेले आहेत. 65च्या नंतर काय करायचं हाही प्रश्न तुम्ही विचारालच, तुमच्या मनात तो घोळतोय. त्याबद्दल वयोश्री योजना आम्ही आणलेली आहे. त्या योजनेचा फायदा त्यांना घ्यायचा. या योजना गरीब वर्गाकरता आहे. समाजातल्या हाही वर्गाला वर काढायचं, पुढं आणायचं काम आमचं आहे आणि विकासाचं काम आमचं आहे, ते आम्ही करतो. धन्यवाद. शासनाची एकच योजनेचा फायदा मिळेल. हो मग काय आता काही 50